शुभ सकाळ मुलांनो. वर्ग पहिला विषय मराठी. मुलांनो, मागील याच्यामध्ये तुमची मी उजळणी घेतलेली होती. मात्रा नसलेले शब्द हे आपण घेतलेले होते आणि आपलं आशी मात्रा हे पण तिथं झालेली आहे. आता आपल्याला पाठ क्रमांक 7 रविवार आला हे घ्यायचं आहे. हा एक पाठ आहे आणि यामध्ये कान्हा या मात्राचा उपयोग केलेला आहे आणि छोटी ई या मात्राचा सुद्धा या पाठामध्ये उपयोग केलेला आहे. तर आपण हे सुरुवातीला आपण बघूया. तर पाठाचं नाव आहे रविवार आला. रविवार हा काय आहे? एक दिवस आहे. मुलांनो, आठवड्याचे किती दिवस असतात? 7 दिवस. कोणते कोणते दिवस असतात? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मुलांनो, तुम्हाला रविवार जास्त आवडतो मला असं वाटते, कारण ज्यावेळी मागल्या वर्षी आपली शाळा सुरू असताना जेव्हा शनिवार आल्यानंतर उत्सुकता कशाची राहत होती? रविवारची. कारण रविवारी शाळेला सुट्टी असते. म्हणून आपल्याला आणि मुलांना सुद्धा रविवार जास्त आवडतो की नाही? कारण की रविवारी आपल्याला घरी राहायला मिळते, छान मित्रांसोबत खेळायला मिळते की नाही? म्हणून आपण रविवारची आतुरतेने वाट बघत असतो आणि रविवारी काय काय करायचं असते याची आपण योजना पण पहिलेच आपण आखून ठेवलेली असते. म्हणून आपल्याला रविवार हा दिवस अत्यंत आवडतो. आणि रविवारी काय काय करायचं, कुठे जायचं, कोणाशी खेळायचं, कोणाला बोलवायचं घरी, याचं पण आपली योजना झालेली असते. मुलांनो, अशाच प्रकारे या पाठामध्ये या मुलांनी सुद्धा एक योजना केलेली आहे की आपण रविवारी काय करायचं याची योजना या पाठामध्ये आपण आता इथे वाचूया. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. मी जी ओळ वाचली ते त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पाठ क्रमांक 7 रविवार आला. पहा, ऐका व बोला. तुम्हाला बोलायचं सुद्धा आहे. हां, चला लक्ष द्या. सचिन, हे बा सचिन. सचिनला कोणती मात्रा लावलेली आहे? छोटी ईची मात्रा. कोणती मात्रा लावलेली आहे? छोटी ईची मात्रा. सचिन. छोटीची मात्रा कशी आहे? याच. सचिन कसं लिहिलेलं आहे? स ची आणि न. स छोटीची मात्रा ची आणि न. सचिन. सचिन उठ, दिवस उगवला. दिवस उगवला. दिवस हा शब्द सुद्धा छोटी ईची मात्रा याला लावलेली आहे. दिवस. दिवस छोटी ईची मात्रा, तला छोटीची मात्रा दी व आणि स. दिवस. सचिन उठ, दिवस उगवला. पूर्णविराम दिलेला आहे इथे. आज रविवार आला. रविवार सुद्धा इथे छोटी ईची मात्रा दिलेली आहे. बघा, र. आज रविवार आला. सचिन लवकर उठ. पूर्णविराम दिलेला आहे. आता दुसरीकडे बघूया. गाईला चारा घाल. गाईला चारा घाल. चारा या शब्दामध्ये दोन्ही शब्दाला आची मात्रा लावलेली आहे. लावली आहे ना? च ला आची मात्रा चा आणि र ला आची मात्रा रा. काय झालं हे? चारा. हे बघा, च ला आची मात्रा चा आणि र ला आची मात्रा रा. चारा घाल. हिरवा हिरवा चारा घाल. हिरव्याला सुद्धा छोटी ईची मात्रा इथे लावलेली आहे. हिरवा हिरवा चारा घाल. जिजा रीमा लवकर चारा घाल. हे बघा, जिजा आणि रीमा इथे सुद्धा छोटी ईच्या मात्रेचा इथे उपयोग केलेला आहे. जिजा रीमा लवकर चारा घाला. आता बघा, चला चला, चला चला
लवकर लवकर भात शिजवा. हे बघा, शिजवा हा जो शब्द आहे, शिजवा, छोटीची मात्रा, शिजवा, शिजवा. लवकर लवकर भात शिजवा, वरण लावा, शिरा करा. आता कुठे आले ते? शिरा या शब्दाला सुद्धा छोटी ईची मात्रा आलेली आहे. शिरा, शला छोटीची मात्रा शी आणि रा. वरण लावा, शिरा करा, जिजा रिमा शिरा खा. जिजा आणि रिमा हे सुद्धा शब्द आपल्याला छोटी ईच्या मात्रेशी दिलेला आहे. जिजा आणि रिमा. ठीक आहे. जिजा रिमा शिरा खा. नंतर आहे चला आता, चला आता. यामध्ये पूर्ण आच्या मात्रेचा इथे अभ्यास केलेला आहे. चला आता, चला आता. नंतर छान छान गाणं गाऊ, छान छान गाणं गाऊ, गाता गाता मजा करू, गाता गाता मजा करू. अत्यंत सोप्या रीतीने हे हा पाठ इथे दिलेला आहे आणि तुम्हाला हा वाचणं सुद्धा आहे. आता बघूया आपण यातल्या प्रत्येक शब्दामधला काय कोणती मात्रा दिलेली आहे. आता आपण यामध्ये बघूया. ठीक आहे. बघा मुलांनो, सचिन उठ दिवस उगवला. आता या मुलांनी एक योजना आखलेली आहे की आपल्याला रविवारी काय करायचं. तर रविवार तर आलेला आहे, सुट्टीचा दिवस आलेला आहे. आता या रविवारी आपल्याला काय काय करायचं आहे, कोणतं काम करायचं आहे, कोणता खेळ खेळायचा आहे, त्या प्रकारे आपण आता इथे काय योजना केलेली आहे ते आपण बघूया. सचिन उठ दिवस उगवला. आज रविवार आला, सचिन लवकर उठ. सचिनला म्हणतो की आता दिवस उगवलेला आहे आणि तू लवकर लवकर उठ. आणि आज काय आहे? आज रविवार आहे. रविवार. हे बघा, र छोटी ईची मात्रा, रविवार. ते छोटी ईची मात्रा लावलेली आहे. रविवार. रविवार आला, लवकर उठ. सचिन लवकर उठ, आज रविवार आहे. आणि दुसऱ्या कड्यामध्ये बघा, गाईला चारा घाल. आता कोणतं काम करायचं आहे? उठल्यानंतर गाईला चारा घालायचा आहे. म्हणतो गाईला चारा घाल, हिरवा हिरवा चारा घाल. आणि चारा कसा घालायचा आहे? हिरवा. कसा घालायचा आहे? हिरवा. हिरवा, हिरवा. गाईला चारा घाल आणि तो चारा कसा पाहिजे आहे? हिरवा हिरवा चारा घाल. जिजा रिमा लवकर चारा घाला. आणि कोणाला सांगत आहे? त्या मुलींचे नाव काय आहे? एकीचं नाव जिजा आणि एकीचं नाव रिमा. जिजा रिमा लवकर चारा घाला. जिजा आणि रिमा लवकर चारा घाला. गाईला चारा घालायचा आहे, तो कसा घालायचा आहे? हिरवा. कसा घालायचा आहे? हिरवा. आणि दोघींना सांगितलेलं आहे जिजा आणि रिमाला की लवकर लवकर चारा घाला. नंतर बघा, चला चला लवकर लवकर भात शिजवा. आता बघा त्यांची घाई बघा कशी आहे. म्हणतात की लवकर लवकर आपल्याला भात शिजवायचा आहे. चला चला लवकर लवकर भात शिजवा. हे बघा हा शब्द लिहिला आपण, शिजवा. ती छोटीची मात्रा लावलेली आहे. चला लवकर लवकर भात शिजवायचा आहे. अजून काय करायचं आहे बघा, वरण लावा, शिरा करा, जिजा रिमा शिरा खा. आता त्यांचं बहुतेक स्वयंपाक करण्याचं प्लॅनिंग असेल, स्वयंपाक करण्याची योजना असेल. ते काय म्हणतात की लवकर लवकर भात शिजवा. लवकर लवकर भात शिजवायला मांडला आणि त्यासोबत काय करायचं आहे? वरण लावा, शिरा करा. वरण पण करायचं आहे आणि शिरा पण करायचा आहे. शिरा या शब्दाला पण इथे छोटी अशी मात्रा लावलेली आहे. जिजा रिमा शिरा करा. आणि बघा शिरा, भात, वरण हे सगळं पदार्थ करायचे आहे आणि कोणाला खायला सांगितलेलं आहे की जिजा रिमा लवकर लवकर बनवा आणि जिजा रिमा शिरा खा. जिजा रिमा शिरा खा. बघा जिजा काय लिहायचं आपल्याला? जिजा. छोटीशी मात्रा जी, जा आणि रिमा ही दोन्हीही
शब्दामध्ये छोटी ईची मात्रेचा वापर इथे केलेला आहे. चला चला लवकर लवकर भात शिजवा, वरण लावा, शिरा करा, जिजा रीमा शिरा खा. नंतर आहे चला आता चला आता, चला आता चला आता, छान छान गाणं गाऊ, छान छान गाणं गाऊ, गाता गाता मजा करू. आता बघा रविवारी इतकी छान त्यांनी योजना केलेली आहे, सुंदर रीतीने त्यांनी आपला दिवस घालवत आहे आणि म्हणत आहे की आता सगळं आपलं झालं, सारा पण घातलेला आहे आणि आपले जे पदार्थ ठरलेले आहे शिरा, वरण, भात सगळं झालेलं आहे आणि आता म्हणतात की चला चला आता आता आपण छान छान काय करू, गाणं गाऊ, छान छान गाणे म्हणू आणि गाता गाता काय करू, मजा करू, गाता गाता मजा करू. अशा प्रकारे सुंदर रीतीने त्यांनी आपला रविवार घालवत आहे. आणि मुलांना मला सांगा, आपण इथे हा पाठ वाचलेला आहे, हा अत्यंत सोप्या रीतीने आहे. यामध्ये आची मात्रा आणि छोटी ईची मात्रा याचा उपयोग इथे केलेला आहे. आता तुम्हाला पुन्हा मी जे शब्द आलेले आहे ते छोट्या ईची मात्रेचे ते तुम्हाला लिहिलेले आहे ब्लॅकबोर्डवरती आणि तुम्हाला मी आता वाचून दाखवते. तुम्हाला लक्ष द्यायचं आहे इकडे बघा. सची कोणता शब्द आलेला आहे, सचिन, छोटी ईची मात्रा आहे. नंतर आहे दिवस, आहे दिवस लिहिलेला आहे इथे. नंतर रविवार, हे बघा रविवार लिहिलेला आहे मी. नंतर आहे हिरवा, हिरवा हिरवा सारा घालमध्ये हिरवा हा शब्द सुद्धा छोटी ईची मात्रेचा आहे. नंतर आला आहे जिजा आणि रीमा, जिजा आणि रीमा. नंतर आहे शिजवा, शिजवा, इथे सुद्धा छोटा ईची मात्रेचा ते वापर केलेला आहे. नंतर आहे शिरा, शिरा आणि नंतर आहे अशा प्रकारे ते पूर्ण शब्द इथे ईच्या मात्रेचे लिहिलेले आहे. आपण परत इथे वाचूया. सचिन, दिवस, शिजवा, शिरा, शिरा, जिजा, रीमा, रविवार आणि हिरवा. अशा प्रकारे मुलांनो आपण हा तुम्हाला पाठ वाचून दाखवलेला आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की यामध्ये कोणत्या मात्रेचा अभ्यास ते केलेला आहे. मुलांनो तुम्हाला हे शब्द हे छोट्या ईची मात्रेचे आहे, तुम्हाला वहीमध्ये 2 लाईनच्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि हा पाठ वाचून बघायचा आहे. हा तुमचा गृहपाठ आहे. चला मुलांनो मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारते. आपला पाठ वाचून झालेला आहे आणि या चित्र बघा तुम्ही आणि या चित्रावरती तुम्हाला मी काही छोटे छोटे प्रश्न विचारणार आहे. हे चित्र वर्णनसारखेच आहे. तुम्हाला हे चित्र अत्यंतपणे निरीक्षण करायचं आहे आणि मी त्याला प्रश्नाचे तुम्हाला उत्तर द्यायचे. ठीक आहे. चला मुलांना सांगा हे चित्र बघा पहिले. आता एक गाय जर तू आपल्याला आणि गाईला चारा कोणत्या रंगाचा घालत आहे, हा चारा जी मुलगी घालत आहे हा चारा कोणत्या रंगाचा आहे, हिरव्या. कोणत्या रंगाचा आहे, हिरवा रंग. हे बघा आपण इथे लिहिलेलं आहे. नंतर समोर एक मुलगा दिसत आहे. त्या मुलाच्या हातामध्ये काय आहे, त्या मुलाच्या हातामध्ये फुगे आहेत. बरोबर. किती फुगे आहेत, 3 फुगे आहेत. व्हेरी गुड. नंतरचा प्रश्न बघा मुलांनो. इथे एक मुलगी दिसत आहे. त्या मुलीच्या हातामध्ये काय आहे, त्या मुलीच्या हातामध्ये एक छोटीशी बाहुली आहे आणि ती बाहुलीशी खेळत आहे. तुम्ही खेळता की नाही मुलांना बाहुलीशी? हां, त्याच प्रकारे ही मुलगी रविवार दिवस असल्यामुळे छान बाहुलीशी खेळत आहे. आता बघा खाली इथे एक मुलगा आणि एक मुलगी दोघंही कोणता गेम खेळत आहे, कोणता खेळ खेळत आहे, काय आहे त्यांच्या समोर? इथे एक मुलगा आणि एक मुलगी बॉल खेळत आहे. काय खेळत आहे, बॉल खेळत आहे. आणि नंतर हे 2 मुलं खेळत असताना बाजूनी कोणता प्राणी जात आहे, त्या प्राण्याचं नाव काय आहे
कोणता प्राणी जात आहे? कुत्रा. छोटंसं पप्पी दिसतो की नाही? इथे छोटं कुत्र्याचं पिल्लू दिसतो की नाही? तर हा कुत्रा हा थेट बघत आहे आणि समोरून जात आहे. ही झाली आपली छोटे प्रश्नांची उत्तरं. अशा प्रकारे मुलांनी छान रविवार आपला इथे घालवलेला आहे. मला सांगा मुलांनो की या पाठामध्ये रविवार दिवस जो आलेला आहे, या रविवारी यांनी कोणतं कोणतं काम केलेलं आहे? कोणतं काम केलं सुरुवातीला? सकाळी हिरवा चारा गाईला घातलेला आहे. आणि कोणी घातलेला आहे हिरवा चारा गाईला? जिजा आणि रीमा यांनी. जिजा आणि रीमा या दोघींनी हिरवा चारा गाईला घातलेला आहे. आणि कोणते पदार्थ या दिवशी यांनी स्वतः केलेले आहे? कोणते केलेले आहे? भात शिजवला आहे. व्हेरी गुड. अजून वरण आणि शिरा हे 3 पदार्थ यांनी या दिवशी केलेले आहे. आणि सगळ्यात शेवटी मुलांनो यांनी काय केलेलं आहे? काय केलं आहे? छान छान गाणी म्हटली आहे आणि गाता गाता छान मजा केली आहे. अशा प्रकारे सुंदर रीतीने यांनी आपला रविवार घालवलेला आहे. तर मुलांनो तुम्हाला हा पाठ या पाठाचं वाचन करायचं आहे आणि हे शब्द 2 लाईनच्या ओळीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हा तुमचा गृहपाठ आहे. धन्यवाद.